आईची आठवण आली खूप। तिच्या पैंजणातल्या ज्या घुंगरांचे मी बोलायचे ना, ते घुंगरू माझ्याकडून हरवलेत। कोण आहे? काय? घुंगरू तुझ्याकडे कसं आलं? अॅनिव्हर्सरीच्या दिवशी मला सापडला होता। ओ, गुड नाईट। गुड नाईट। काही म्हणा, त्या कावेरीमध्ये ना नक्कीच काहीतरी आहे आणि ती इथे असताना आपलं आता आयुष्यात कधीच कौतुक होणार नाहीये हे चांगलं कळलंय मला। नाही नाही, खरं तर आहे, म्हणजे ती कौतुक करण्यासारखी आहे, पण तिचं असणं आपल्यासाठी मात्र आता धोक्याचं आहे। तिचं हे सगळं कौतुक बघून ना आता मला चिंता वाटायला लागली। रत्नमालाच्या मनात तिने पक्क घर केलंय आणि रत्नमालाच्या नजरेतून तिला असं खाली पाडणं
आपल्यासाठी केवळ अशक्य वाटतंय मला. कसं आहे, अख्खं जग एका बाजूला आणि पैसा एका बाजूला असं म्हणतात आकाश. माणसाचा विश्वास असला ना की तो जेव्हा पैशाच्या घोटाळ्यात अडकतो ना तेव्हा तो सगळा विश्वास गमावून बसतो. काय तू काही काळजी करू नकोस. मी जे अकाउंट डिटेल्स टाकून आलो ना त्या अकाउंट मध्ये माहेरचा चहाचे पैसे कावेरीच्या हातून जमा होतील ना तेव्हा बघ रत्नमाला मोहितेच्या माहेरच्या चहाचे पैसे कावेरीने पळवल्याच्या आरोपाखाली ती कशी आत जाते ती बघ खडी फोडायला. असं झालं ना तर तुमच्या तोंडात साखर पडो. साखर नको, हा जाकडा आहे ना बस. आईच्या पैंजणातले घुंगरू कालपर्यंत हरवले होते, कसे काय सापडले? कुठून आले हे? वैदेही, ए वैदेही, वैदेही उठ ना. हे बघ काय. यार काऊ काय ग तुझं सकाळी सकाळी झोपू दे ना. आईच्या पैंजणातले घुंगरू अगं कालपर्यंत नव्हते, आता कुठून आले? मला नाही माहित ग, काकू येऊन बांधून गेले असतील. झोपू दे ग. काय? ओ उठा उठा, ओ राजवर्धन सर. राजवर्धन सर उठा ना. हे बघा काय. अरे यार, माझ्या आईचे घुंगरू कालपर्यंत हरवले होते ना, सापडले बघा तरी. उठा उठा. कशाला उठवते एवढ्या सकाळी? हे बघा काय झालं, सापडले. काय सांगताय? बघा तरी. जादू झाली. हो, कुठून आले? नाही, तुमची विल पॉवर खरंच स्ट्रॉंग आहे. काल रात्री तुम्ही फक्त विचार केला आणि घुंगरू सापडले. नाही, माझ्याबद्दल जरा बरा विचार करत जा तुम्ही, नाहीतर एक दिवस मी खड्ड्यात जायला हवं असा विचार कराल आणि मी खरंच खड्ड्यात जायचो. असे विचार करत नाही. नाही, तुमचं काही सांगता येत नाही. झोपू नका आता. उठा उठा उठा. हो, असं जा, जाऊन आवरा पटकन पटकन आवरा. मला सगळं इथलं आवरायचं. काय कटकट आहे यार. आदित्य, नाश्ता केलास तू? तू ना फक्त आदित्यवरती फोकस कर. काय आहे, आता नावापुरती का होईना पण आदित्यकडे स्वतःची अशी खुर्ची. त्यापेक्षा तू ना आदित्यला मुठीत ठेव. नवरा नावाचा प्राणी असतो ना, तो लगेच विरघळतो. हे बघ, आता कसं आणि काय करायचं हे तुझ्या हातात.
तुला काय हवं होतं? आदित्य ते स्प्रे हवा होता मला, चुकून तोल गेला माझा. अगं, मला सांगायचं ना, मग मी दिला असता तुला. बघू मला. नाही आदित्य, राहू दे. दाखव. सारिया, तुला वाटेल बरं लवकर. येतो मी. आदित्य, आदित्य, आज ऑफिसला नको ना जाऊस प्लीज. नेहा, मी आत्ताच कलेक्शन केलंय. पटकन जाऊन बँकेत कॅश डिपॉझिट करून येते. हा, हो चालेल. अहो मॅडम, ती कॅश कलेक्ट केलीत का? हो, मी ती कॅश कलेक्ट केली आहे. आता बँकेत जाऊन डिपॉझिट करून येते. ती मी दिलेली शीट आहे ती घेऊन जा. त्यात सगळं व्यवस्थित भरा, मॅडमची सही घ्या आणि द्या बँकेत. हो, मी परवाच डाउनलोड करून ठेवली होती. पटकन जाऊन प्रिंट काढते, मॅडमची सही घेते. मॅडम, तुम्हालाच भेटायला येत होते मी. ही सगळी कॅश बँकेत डिपॉझिट करायला जायचंय मला. फक्त तुमची एक डॉक्युमेंटवर सही मिळाली असती तर. मॅडम, मी भरली आहे ती अमाऊंट बरोबर आहे का एकदा चेक केलं असतं. अगं कावेरी, तू लिहिलीस ना, मग ती चूक कशी असेल? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काय मॅडम, व्यवस्थित डिपॉझिट केले ना पैसे बँकेत? हो. काही अडचण वगैरे तर नाही ना आली? अडचण नाही. नाही म्हणजे मी दिलेल्या शीट प्रमाणेच भरले ना. हो. आणि बँकेत काही पैसे भरल्यावर एखादी स्लिप वगैरे दिली असेल? हो, दिली आहे ना. एक मिनिट. हा, हॅलो सर. हा, बोल. काय झालं? कावेरी आत्ताच बँकेत पैसे डिपॉझिट करून आली आहे आणि बँकेने तरी ते एक्सेप्ट केलेत. म्हणजे तुम्ही जो प्लॅन केलाय तो सक्सेसफुल होतोय. आता जसे जसे ती बँकेत पैसे जमा करत जाईल तसे तसे ते तुम्ही दिलेल्या अकाउंट मध्ये जमा होतील आणि बँकवाल्यांनाही नंबर बदलल्याचा संशय आलेला नाही. उत्तम. अशाच अपडेट देत राहा. हा, ओके, बाय. चल, ठेवतो. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तीर निशाणावर लागलेला दिसतोय. पण नक्की काय झालंय ते तर सांगा. काही नाही. कावेरी नावाचं पुस्तक कायमचं रद्दीत धूळ खात पडेल याची खात्री पटली आहे मला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणालाच संशय आलेला नाहीये. आपलं काम चालू.